नमस्कार, साशास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे बटाट्याची चमचमीत अशी रस्सा भाजी। चला तर रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 3 बटाटे उकडून घेतले आहे, असे बारीक मॅश करून घेतले आहेत। मॅश करून झाल्यानंतर एका कढईमध्ये मी तेल गरम करून ठेवलं आहे। यामध्ये फोडणीसाठी जिरे टाकलेले आहे। ते जिरे तर तळले की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा गुलाबी झाला की यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। याला देखील कांदा टोमॅटो मिक्स झाला की आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे। याला सुद्धा चांगलं आपल्याला मस्त 3 ते 4 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता टाकूया सुके मसाले। तर 2 चमचे मी लाल तिखट टाकले आहे, चिमूटभर हळद टाकली आहे, अर्धा चमचा मी धनिया पावडर टाकलेली आहे। याला तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला चांगले मस्त परतून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपण हे मस्त परतून घेतलेले मसाले आहेत। तर बघू शकता तेल किती छान आणि मस्त सुटलं आहे। तर यामध्ये आपण मॅश केलेला हा बटाटा आपण टाकून चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा पूर्ण बटाट्याला मसाला लागला पाहिजे, तर असा मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला वरून टाकायचं आहे चवीनुसार मीठ। याला देखील पुन्हा एकदा मस्त मिक्स करून घ्यायचा आहे। चांगला मिक्स झाल्यानंतर बटाटा हा चांगला परतला जातो तेलामध्ये आणि मसाले देखील सगळे एकजीव होऊन लागले जातात बटाट्यांना। तर यामुळे मस्त अशी टेस्ट येते। तर आता यामध्ये मी इथं टाकलेला आहे एक मोठा ग्लास पाणी टाकलेला आहे। तर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला चांगलं 7 ते 8 मिनिटं मस्त याला उकळी येऊन द्यायचं आहे। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ बघत असाल, व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टावर देखील फॉलो करायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील। तर झटपट होणाऱ्या कमी साहित्यामध्ये अशाच प्रकारे मी रेसिपीजचे व्हिडिओ अपलोड करत असते। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। तर भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये। थँक्यू।